एनसीपी शरद चंद्र पवार गढ़ के विधायक रोहित पवार और उप मुख्यमंत्री अजित पवार के बीच खींचतान खत्म होने का नाम नहीं ले रही। विधायक रोहित पवार ने सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल कर दिखाया था कि उनके लोकसभा क्षेत्र बारामती में बड़ी मात्रा में पैसे बांटे जा रहे थे और नागरिकों पर दबाव डाला जा रहा था। उप मुख्यमंत्री अजित पवार ने अपनी प्रतिक्रिया दी है और रोहित पवार की आलोचना की है। अजित पवार ने कहा है कि उनके पास फिलहाल कोई उद्योग नहीं, इसलिए ये उद्योग चल रहा है। बारामती लोकसभा के लिए मतदान के बाद उप मुख्यमंत्री अजित पवार ने मीडिया से बातचीत की। उस समय रोहित पवार की विभिन्न विषयों पर टिप्पणी कर आलोचना की गई थी। रोहित पवार के पास एक अच्छी सोशल मीडिया टीम है। विकास के बाद से ही वह सोशल मीडिया में आगे है। हम सब विकास के काम में लगे रहते थे, फिर भी वो सोशल मीडिया पर रहते थे। उन्हें शुरू से ही सोशल मीडिया में दिलचस्पी है। वह सोशल मीडिया का अच्छा इस्तेमाल करना जानते हैं। अजित पवार ने कहा कि वह इसका इस्तेमाल नागरिकों के बीच गलतफहमी फैलाने के लिए कर रहे हैं। अजित पवार ने कहा कि वह पुणे डिस्ट्रिक्ट बैंक को लेकर जो आरोप लगा रहे हैं, उन्हें सीसीटीवी की जांच करनी चाहिए। बैंक कितनी देर तक खुला था, वह कौन था, यह बाहर आ जाएगा। वह सोशल मीडिया में इतने सक्रिय है कि वह कह सकते हैं कि फिल्मांकन 1 या 2 दिन पहले हुआ था। इस समय उनके पास कोई काम नहीं। उनका एकमात्र काम मेरी प्रशंसा करना और मेरी आलोचना करना है। मी राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे, स्थापना झाल्यापासून आज मी राष्ट्रवादीत रोहित पवार ज्यावेळेस आमच्या पक्षात होता, आता तो दुसऱ्या आमच्या पक्षात होता घड्याळाच्या चिन्हाकडे, तेव्हाही सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे। तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात विकास कामात आहे। सगळ्या दुनियाला माहिती आहे की मी 6 वाजल्यापासून विकास काम सुरू करतो। तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशन मधला असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, काय करायचा, मला 2-3 गोष्टी कानावर आल्या। एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात, तर रात्री सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का, उघडी असली तर किती वाजता उघडी होती, कोण त्या बँकेत आलं होतं, काय होतं। तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट, हे कालच्याच आहेत, हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागं पुढं बघणार नाही। त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये। तो सध्या असलेच बेडवाकडं प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं, 1 मिनिट या संदर्भामध्ये त्याचं त्या ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी 2-3 असे सोशल मीडियामध्ये, आता ही माझी गाडी आहे, गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कोणीतरी तिथं 500-500च्या 2-4 नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणारे अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या। हे तिथे अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे। हे सगळे प्रकार आहेत। निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा आहे, बाकीची यंत्रणा आहे, त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी। पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजेत। आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे असे माझं मत।